ऐसा संताचा महिमा झाले बोला याची सीमा तीर्थ पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाले बोला याची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा बाबा ऐसा संताचा महिमा झाले बोला याची सीमा विठ्ठल 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 हा हा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार माझी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत या पवित्र भूमीच्या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये रोजचे दैनंदिन कार्यक्रम सायंकाळी कीर्तन दुपारी गाथा अथवा ज्ञानेश्वरी पारायण आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे आणि हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांच्या सहकार्यातून कारण परमार्थामध्ये सहकार्याची गरज आहे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय गातलिया भय नरका जाणे जास्तीत जास्त करू लोकांना करता कमी करा परमार्थाला सहाय्य व्हावं आणि सर्वांच्या सहकार्यातून मागं जाऊ हा जरा. सप्ताह संपन्न होत आहे विठ्ठल विठ्ठल हो प्रस्तुत अभंगातून तुकोबर आहे संत महिमा प्रतिपादन करतात जगतामध्ये एक देव महिमा कळत नाही आणि दुसरा संत महिमा देव महिमा कळत नाही देव आपल्या जवळ आहे देव आपल्या जवळ आहे पण आपल्याला देव कळत नाही देव काय दूर नाही आपल्या जवळ आहे देव आहे सुकाळ दिशी आभाग्याशी दुर्भिक्ष परमात्मा आपल्या जवळ आहे आपल्या जवळ असून आपल्याला कळत नाही विठ्ठल विठ्ठल एके ठिकाणी आमचे नाथराय म्हणतात एका जनार्दनी मनी मना देव महात्मे न करे कोणा कशी जाऊ वृंदावना जाऊ वृंदावना कशी जाऊ वृंदावना
एक नाथ महाराज सांगतात, कारण देवाचं महात्म्य कुणाच्याही हॅलो. लक्षात येत नाही. एका जनादनी मनी मना देव महात्म्य नकळी कोणा. कारण कशी जवरंदान ही गवळण आहे. देवाचं महात्म्य कळत नाही. देव जवळ आहे. तुमचं आमचं सोडा. वसुदेव आणि देवकी हे रे कृष्णाचे मायबाप आहेत, पण त्यांना सुद्धा आपला मुलगा देव आहे कळालं नाही. विठ्ठल विठ्ठल. टाळ्या वाजवा, टाळ्या. प्रसंग असा आहे, एकेकाळी देवऋषी नारद सहज फिरत फिरत वसुदेवाच्या घरला आली. वसुदेवाच्या घरला आल्यानंतर वसुदेवाने नारदाचं आदर आतिथ्य केलं. आणि वसुदेव म्हणतात, नारदा मला तुम्हाला एक विचारायचं. देवऋषी म्हणतात, विचारा, काय तुमचा प्रश्न आहे. माझ्या जीवनामध्ये मला समाधान मिळत नाही. त्यावेळेला नारद म्हणतात, अरे समाधान मिळण्याकरता ब्रह्मज्ञानाची गरज आहे. ब्रह्मज्ञाना वाचून माणसाच्या जीवनात समाधानी मिळत नाही. आणि तुम्ही मला ब्रह्मज्ञान सांगा. वसुदेवाने प्रश्न केला नारदाला. त्यावेळेला नारद म्हणतात, का वेड्या माणसा, अरे तुझ्या घरामध्ये ब्रह्मज्ञान आहे. तुझा मुलगा कोण आहे माहित आहे का? कृष्ण परमात्मा देव आहे. त्याच्या जवळ भरपूर ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण मजशीन सांगे ब्रह्मज्ञान. तोची वंदी माझे चरण म्हणे मी बाळक पूर्ण तुझी. त्यावेळेला वसुदेव म्हणतात, नारदा माझा मुलगा कृष्ण परमात्मा आहे, पण तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. मी हे का सांगतो? देवाच्या मायबापाला देव कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता दुसरा मुद्दा आहे संत महात्म्य. संतांचं महात्म्य कुणाच्याही लक्षात येत नाही. वास्तविक संताचा महिमा फार अवघड अवघड. संताचा महिमा तो बहु दुर्गम. 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 शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुसऱ्या घरी झाली म्हैस गाय. बहु दुसऱ्या घरी झाली म्हैस गाय. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुसऱ्या घरी झाली म्हैस गाय. बहु दुसऱ्या घरी झाली म्हैस गाय. संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही इथे. आता संत महिमा शब्दज्ञानी माणसाला कळत नाही. तुमचं आमचं सोडा. तुकोबाची पत्नी जिजाबाई आहे. पतिव्रता होती जिजाबाई, लक्षात ठेवा. सध्याच्या काळामध्ये पतिव्रता मिळणं फार अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदर आणि पतिव्रता सावधान होय श्रोता. पुराणिक तरी ज्ञाता हे दुर्लभ जी दातारा. नामदेवराव म्हणतात, सुंदर बाई असावी आणि ती पतिव्रता असावी.
हे दुर्लभ जिजाबाई पतिव्रता होती महाराज, पण जिजाबाईला आपला नवरा देव आहे, आपला नवरा संत आहे कळालं नाही. ज्यावेळेस आमचे महाराज वैकुंठाला जावं लागले त्यावेळेस लोक म्हणले महाराज तुम्ही चालला, आमचं आता कसं होईल. तुकोराय म्हणले आता तुमचं तुम्ही बघावं लागते. कर्म धर्म त्यांचे कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. आशावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं तुम्ही कर्म करताल त्या कर्माप्रमाणे तुम्हाला भोग भोगावा लागेल. त्यावेळेला जिजाबाईला तुकोराय म्हणले चल जिजाबाई मी वैकुंठाला चला, तुला यायचं का. जिजाबाई म्हणली आता म्हैस यायला झाल्या म्हणली. जिजाबाई काय म्हणली, आता म्हैस यायला झाल्या, तिचं दुप्त कोण करणार आहे. आणि गाड्या माणसाला दुप्त जमत नाही, बायाला दुप्त जमते. दुप्त कोण करावं लागतंय, बाया माणसानं. गाड्याला ते दुप्त जमत नाही. मला सांगायचं मुद्दा काय, आपला नवरा संत आहे हे जिजाबाईला कळालं नाही. विठ्ठलो विठ्ठल. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय. व्याघ्रवाडा गाय सापडली. तुकोबाचा अभंग बर का. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडली. वाघाच्या कळपात जर गाय सापडली तर गायीचं महत्व वाघाला कळत नाही. तसं संत महात्मे जगात वावरतात, माणसासारखे दिसतात पण ते माणूस नसतात. नव्हती जगा मानसाच्या तारीखे, संत नव्हती जगा मानसाच्या तारीखे. संत नवती जगा मानसा तारीखे, संत नवती जगा मानसा तारीखे. आमचे तुकोऱ्या म्हणतात संत माणसासारखे दिसतात पण ते माणूस नसतात. ते वर्तत दिसती देही, परिते देहीना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे. अर्जुनाला भगवान सांगतात की संत महात्मे माणसासारखे दिसतात, आकार माणसाचा, पण वरतीवर संत नसतात. वरती हे निवर्ती झाली जनन दिशी तिथी. म्हणून संत महिमा बड्या बड्या लोकाला कळत नाही. लोक म्हणले नाही कळाला तर भागत नाही का. अहो चहा नाहीच पिला तर भागत आहे हो. समजा रोज माणसं चहा पितात, चहा पिऊ नका, भागत आहे. तुम्ही जेवू नका, भागत आहे का नाही. चहा नाही पिला तर भागत आहे, आणि तुम्ही जीव नका म्हणल्यास भागल का. नाही बाबा, जेवण करावंच लागल, कारण अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये. तसं संत कळल्या विना आमचं भागत नाही, कारण संताशिवाय आमचा उद्धारच होत नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही, ऐशी वेद देती ग्वाही, ऐशी वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही, ऐशी वेद देती ग्वाही, ऐशी वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही,
ऐशी वेद देती ग्वाही. कारण संताशिवाय देव मिळत नाही आणि संताशिवाय आमचा उद्धार होत नाही. संतांच्या संगती मध्ये माणसं तरुण जातात. कारण तुकोबाचं प्रमाणे उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताची. संताच्या बाबतीत संतामुळं मनुष्याचा उद्धार होतो. आमचे माऊली म्हणतात साधूचे संगती धरणो पाय साधूचे संगती. पाया साधूचे संगती पाया साधूचे संगती. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती धरणो पाया साधूचे संगती धरणो पाया. ज्ञानदेव सांगे दृष्टांता दृष्टांताची मात. साधूचे संगती तरणोपाय. संत संगती वाचून आमचा उद्धार होत नाही. याकरता आम्हाला संताची आवश्यकता आहे. म्हणून तुकोबा आजच्या अभंगातून संत महिमा प्रतिपादन करतात. आलिंगन घडी मोक्ष सायुजता जोडी. आता आलिंगनाचे 4-5 प्रकार आहेत. पती पुत्रा ते आलिंगी. एखाद्या वेळेला पत्नी काय करते आपल्या मुलाला आलिंगन देते. त्या ठिकाणी प्रेमाचं आलिंगन आहे. आणि तीच पत्नी आपल्या पतीला आलिंगन देते. ते प्रेमाचं आलिंगन नाही. पती पुत्रा ते आलिंगी. विठ्ठल 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 कुंडली कवले विठ्ठल श्री ज्ञानदेव. दुसरा मुद्दा असा आहे. एक यमाचं आलिंगन आहे. आता यमाचं आलिंगन म्हणल्यास का साधी बाप नाही महाराज. यमापाशी काही राम राम नाही. या घ्याच्या मारिती झोडीते तोडीती यमाचे किंकर. यमाची किंकर बहुसार. यमापाशी गेल्या तुमचा आमचा सत्कार होत नाही. सत्कार श्रीफळ नारळ हे यमाचं आलिंगन आहे. तुम्हाला सांगतो भीमानं दुर्योधनाला मारलं. दोघांचं गदायुद्ध लागलं आणि त्या गदायुद्धामध्ये आमच्या भीमाने दुर्योधनाला मारलं. विठ्ठल 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 टाळवा टाळ. धडक मारली नारदा. केला ब्रह्म याचा मातेरा. केला रावणाचा चेंदा. वा. दुर्योधना मारली गदा. घेतला प्राण घेतला प्राण. त्यावेळेला दुर्योधनाने गदा मारली आपलं भीमानं आणि दुर्योधनाचा प्राण घेतला. त्यावेळेला राजा धृतराष्ट्र त्याने विचारलं म्हणले मला भीमाला भेटायचं. देव म्हणले भीमा तुला धृतराष्ट्र भेटायचा म्हणतोय. जा पण सावधान राहा. ते आंधळं मोठं कपटी आहे. कारण 2-3 माणसाली कपटी असतात आणि खोडसाळ त्यांची नावं मी घेत नाही.
एक फार मोठा श्लोक आहे. लंगड, आंधळ, बैर भैर, मुख मुक. बर देवाचा जन्म आहे बरं का. लोकमत महाराजांनी असं बोला कर्मानुबंधे नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. धृतराष्ट्र म्हणून आला मला भीमाला एकदा भेटायचं. त्यावेळेला देवाला कळते बरं का. न सांगता तुम्हा कळो इति अंतर. ते अंतर. कुणाच्या अंतरामध्ये काय चालले देवाला कळते. लोक म्हणतात मी केलेलं काय देवाला काय कळले. अरे बापा तुझ्या जवळच आहे देव का लांब आहे का. जवळी असतात जगजीवन का धांडोळ शिवन. एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. त्यावेळा देवानं काय केलं महाराज. लोखंडाचा भीम तयार केला आणि राजा धृतराष्ट्रासमोर उभा केला. धृतराष्ट्र राजेसाहेब आता भेटा. भीम तुम्हाला भेटा आले. आंधळं मोठं करामती होतं महाराज. दात खाऊन त्यानं कणी त्या लोखंडाच्या भीमाचा चुरा केला. मला सांगा भीम वाचला असता का. विठ्ठल विठ्ठल. आणखी एके ठिकाणी आलिंगनाचा प्रकार मावळी सांगतात महाराज. का पतंगा दिप्पी आलिंगन तेथे त्याशी अचूक मरण. तेही विषयाचरण आत्मघाता. पतंग म्हणजे त्या दिव्यावर झेप घेतो महाराज. आणि दिव्यावर पतंगाने झेप घेतली की तो तत्काळ मरतो. उरालावी उर आळंगिता कांता संताशी भेटता अंगचुरी. सध्याच्या बाबतीत महाराज संता बाबतीत लोक फार वैतागलेत. त्या लोकाला काही धंदे नाहीत कामं नाहीत सांगत फिरतात. संत आला म्हणलं की लोक त्याला पाठ येऊन निघून जाते. संताशी देखोनी होय पाठे मोरा दासीची पोरा चुम्बन देतो. संताशी देखोनी करतो टवाळ्या भावे धुतो चोळ्या दासीची विठ्ठल विठ्ठल. आता संताला आलिंगन दिल्यानंतर मोक्ष मिळतो. पण मी म्हणतो संत मिळणं तेवढं सोपं नाही. बहुवावगड आहे संत भेटी. आहे संत भेटी परी जगजेटी करुणा केली. संताला आलिंगन द्यायचं पण संतच कलियुगात भेटत नाहीत. सध्या भोंदू संत जात झाले. आस्ता जाता रविधर वेल माये हेला सागर तरवेल. माई जाता सागर तळवेल. भूत भविष्यवर्त कळो येईल परीक्षा साधूचे न कळे महिमानव. आयचे कैसे भेटते ते साधू. आयचे कैसे भेटते ते साधू. परी साधूचे महिमानव. आयचे कैसे भेटतील साधू. आयचे कैसे भेटतील साधू. आमचे तुकोऱ्या म्हणतात संत मिळणं तेवढं सोपं नाही. एखाद्या वेळेला चंद्रामृत सुख शेववेल रवी आस्ता जाता धरवेल. बाया हे गा सागर तरवेल. परी त्या साधूची न भेटी होईल गा. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हातात चढे. आमचे नात्रा म्हणतात भागवतातून बाबा वाघाचं दूध पैदा करता येते सिंहाचं दूध पैदा करता येते पण संत मिळणं फार अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल.
विठाला विठाला चल इथं घडे शब्द घातलाय. घडे म्हणजे घडला तर, व्यवहारामध्ये जर तरच्या गोष्टी. मी आलो तर, मी गेलो जर. इथं घडे म्हणजे कदाचित चुकून तुमच्या भाग्याने जर संत भेटी झाली तर तुम्हाला मोक्ष मिळतो. मोक्ष सायुज्यता जोडे. आता 4 प्रकारचा मोक्ष आहे. स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. 4 प्रकारचा मोक्ष संतांच्या आलिंगनामध्ये प्राप्त होतो. विठ्ठलो विठ्ठल. आता सलोकतामध्ये देव लोकात राहणे, समीपतामध्ये देवाच्या जवळ राहणे किंवा देव त्याच्या जवळ राहतो असा तो परमात्मा आहे. आणि त्यामुळं तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो संत संगतीमध्ये. आणि मी म्हणतो मोक्ष मोक्ष म्हणजे काय? आत्यक्तिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. आता प्रत्येकाला वाटतंय आमच्या जीवनात आम्हाला दुःख मिळू नये. सर्वांची अपेक्षा असते की आमच्या जीवनात आम्हाला दुःख मिळू नये, पण दुःख आमच्या नशिबाचं चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाची सुखाची अपेक्षा आहे. माणसं सुखावर जगतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. पावला माणूसला दिल पावला. माया व्यक्तीला जीव माझा माझे सवयीत नती कोणी. माझे सवयीत नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जो माझा. फक्त माणूस सुखाच्या आशेवर जगतो. सुखाची या भोगा नाही, सुखाची या आशा. माणसाला वाटते आज सुख होईल, उद्या सुख होईल, लग्न केल्यास सुख होईल. पण मी म्हणतो आता तर लग्नच होईना. रमेश महाराज आता लग्नच होईना गेले. ब्रह्मचर्य राहावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. माणसाला वाटते लग्न केल्यास सुख मिळेल, बायको आल्यास सुख देईल. पण लक्षात ठेवा हे सुख देत नाहीत. ये ते माईक दुखाची दुःखाची जनती नाही आधी अंती अवसा. तुम्हाला सांगतो आलो ओघामध्ये म्हणून. एका घरामध्ये आम्हाला चहा पिण्याकरता नेल्यानंतर तो घर मालक सांगू लागला, महाराज मी हे घर बांधले, 10 एकर रान घेतलं मी स्वतःनं, जमीन कमीली, घर नवं बांधलं, सर्व काही महाराज आता बरं चाललंय. त्याच्या थोडं पुढे गेले की त्याची बायको गाठ पडली. कोण आपण? महाराज. हो महाराज. काय सांगा महाराज, या घरामध्ये म्हणून मीच नांदली हो. अरे आईला म्हणलं इथं तरी वेगळेच रामायण चालू झालं. म्हातारी म्हणते महाराज या घरामध्ये मीच म्हणून नांदली हो. काही नव्हतं ह्यांच्यापाशी. विठाला विठाला बोला. आता पुरे पोरग गाठ पडलं. ते म्हणते आमच्या म्हाताऱ्यानं काहीच कमी नाही, सगळं काही ह्या पठ्ठ्यानं कमी.
कारण प्रत्येक माणूस आपल्या संसारामध्ये मी म्हणतो. माणसाचे देव चालवे अहंता, मीच एक करता मनोनिया. पुढे सुनबाई गाठपली. सुनबाई सुद्धा म्हणते मी आल्यापासून घराला सुख लागले, नाही तर घरामध्ये पहिले सुखाचा प्रकार नव्हता. मी हे तुम्हाला का सांगतो, संसारामध्ये कधीही सुख मिळत नाही आणि प्रत्येकाची अपेक्षा असते सुख मिळावं. आता सुख मिळण्याकरता मोक्षाची गरज आहे. सुख म्हणजे काय? मोक्ष. विठ्ठल विठ्ठल. आता मोक्ष मिळवण्याकरता बरेच माणसं प्रयत्न करतात. बरेच लोक म्हणतात मोक्ष सुख हानू लाता, पण ह्याच्या लाता भीतीला लागतात. स्वप्नात मोक्ष नाही आम्हाला, मार लक्षात ठेवा. म्हणणं सोपं आहे. आता तो मोक्ष मिळण्याकरता ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत, उभारून वेद हात सांगी. आमचे संत महात्मे सांगतात ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही आणि ते ज्ञान संताशिवाय मिळत नाही. बघा कसली वानगड आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आता ते ज्ञान आम्हाला संतापासून मिळतं. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी या संता बजावे सर्वस्वीशी. आमचे भगवान सांगतात की अर्जुना, ते ज्ञान प्राप्त होण्याकरता तुम्हाला संत सेवा करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही आणि मोक्षाशिवाय ज्ञान होत नाही. लोक म्हणतील हे असं कसं महाराज विहिरी बोलायला, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि मोक्षाशिवाय ज्ञान भेटत नाही. माऊली म्हणतात मी नाही, मोक्ष देईल किरी ज्ञान, येथे नाही किर आन, परी थारे आयशे मन शुद्ध व्हावे. माऊली म्हणतात अर्जुना, मोक्ष ज्ञान देते पण आपलं अंतःकरण पवित्र पाहिजे. अंतःकरण शुद्ध असेल तरच मोक्ष मिळतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमचे तुकोरा म्हणतात संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. आलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्याच्या ठेविता. असं संतांच्या आलिंगनाचं विशेष महत्त्व आहे. मोक्ष साव्यता जोडी ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. आता संताच्या बाबतीमध्ये तुकोऱ्या म्हणतात सीमा झाली. सीमा म्हणजे हद्द. जसं आपल्या शेतामध्ये सीमा असतात त्याला हद्द म्हणतात. शिव संताच्या बाबतीमध्ये बोलण्याची हद्द झाली. विठ्ठल विठ्ठल. तीर्थ पर्व काळ, तीर्थ पर्व काळ, काळ
आवगी माया प्रगटावे आवगी माया प्रगटावे असा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा आता तिसऱ्या चरणामध्ये आणखी तुकोर आहे. संत महिमा सांगतात. तीर्थ पर्व काळ अवघी पाया पे सकळ. आता सारं जग गंगेमध्ये स्नान करीत असत. सुचित्वे सुची गंगा होय आणि पाप ताप दैन्यही जाय. परे तेच आहे बुडणीक. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आमचं पाप निघून जातं. आता पाप निघून गेले म्हणून पुन्हा पाप करायचं का नाही? बरेच माणसं म्हणतात का आता आंघोळ केली आता पाप कराय का आहे गे. पण गंगा ही काय करते? छोटी मोठी पाप असतील तर जवळ करते. मोठ्या पापाला गंगा हातात धरीत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण 5 पाप फार मोठे आहेत महाराज. ब्रह्महत्या स्वरापानम सुवर्णस्ते गुरुवांगना. एक जण मला महाराज मी काहीच करीत नाही फक्त मी त्याला घरला नेऊन सोडता. कुणाला घरला नेऊन कुणाला सोडता मी सांगा. तुम्हाला माहिती आहे पण सांगायला गेला. सुरापान मी स्वतः घेत नाही सुरापान पण त्याला मी घरी नेऊन सोडता. पण मी म्हणतो त्याला बी ते पाप आहे. केली पाप जेनी दिले अनुमोदन दोघाशी पतन सारिकेची. पापाला प्रवर्तक करणारा सुद्धा गुन्हेगार आहे. एखादा स्वतः गुन्हा करीत नाही पण लोकाला प्रवृत्त करतो तो सुद्धा गुन्हेगार आहे. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या पापामुळं सारे तीर्थ मलिन होतात. आता ती गंगा पाप जाण्याकरता संताकडे येते. लक्षात ठेवा. गंगेचं पाप जावं म्हणून ती गंगा संताकडे येते. तीर्थ त्यांची इच्छा करती नित्य काळ. 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 निर्मळ आपणाशी भावया निर्मळ आपणाशी. तेथे माझा काय कोण तो विचार. 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 कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार. तीर्थ त्यांची इच्छा करती नित्य काळ. व्हावया निर्मळ आपणाशी. सारे जगातले तीर्थ संताच्या पायाकडे येतात. सकळ तीर्थ माध्यान काळी
येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. जगातले सारे तीर्थ दुपारी 12 वाजता पंढरपूरला येतात आणि पुंडलिकापाशी जाऊन ते स्नान करतात. कारण जगाचं पाप घालवण्याकरता गंगा आहे आणि गंगेचं पाप जाण्याकरता संताची भेट आहे. विठ्ठल विठ्ठल. ठाला ठाला आता पर्वकाळ कोणते? 60 वर्षाला एकदा येते. त्याचं नाव काय हे महाराज? 60 वर्षाला एकदा येते. त्याचं नाव कोणतं पर्वकाळ आहे तुम्हाला माहिती राहत? 60 वर्षाला एकदा येतो. त्याचं नाव कपिला षष्ठी. ध्यानात ठेवत जा. असं असतं. कीर्तनकार का सांगाले एखाद्याला विचारलं रात्री अभंग कोणता होता? अभंग होता रात्री. रात्री कोणता अभंग? अभंगच होता. अरे कुणाचा होता? कुणाला माहित आहे? अभंगच होता. विठ्ठल विठ्ठल. ठाला 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 12 वर्षाला येतो. त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली दनी. आणि 3 वर्षाला एकदा येते. त्याचा कोणता नाव पर्व काय ते? अधिक मास. हा अधिक मास. बोलत जावं. तुमचं बोलणं गेलं तुम्ही. 3 वर्षाला एकदा अधिक मास येते. अधिक मास. आणि यंदा अधिक मास आलाय. होय. वैशाखानंतर अधिक मास चालू होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. ठाला ठाला व्यतिपात वैद्यत्री अमावस्या पौर्णिमा हे सुद्धा पर्वकाळ आहेत. हे सारे पर्वकाळ संताकडे पवित्र होण्यासाठी येतात. कारण मुळात संत पवित्र असतात. का असतात पवित्र? तो देह वाणी पुण्यवंत जो वदे आच्युत सर्व काळ. संतांचा देह पवित्र, त्यांची वाणी पवित्र म्हणून सारे जगातले तीर्थ आणि पर्वकाळ संताकडे येतात. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. तुका म्हण देवा, तुका म्हण देवा, तुका म्हण देवा, तुका म्हण देवा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. तुका म्हण देवा, तुका म्हण देवा, तुका म्हण देवा, तुका म्हण देवा. त्यांची केल्या पावे सेवा आमा सेवा. त्यांची केल्या पावे सेवा. बोला देवा. त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची केल्या पावे सेवा
कुंभार कुमार गोपाळ कुमार जय जय कुंभार कुमार गोपाळ कुमार तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. शेवट तुकोऱ्या म्हणतात संत सेवा केली की देवाला सेवा पावन होते. जसं पुत्राच्या विजयी पिता संतोषत जाय. वा एखाद्या मुलाला जर विजय प्राप्त झाला, परीक्षेत मुलगा मेरिटमध्ये निघाला, त्याचा आनंद बापाला होत असतो. तसं संत सेवा ही देवाला मान्य आहे. केली काशाची जगदंबा परिपाशे नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला काशी राहे काशीपणी. केला पाषाणाचा विष्णू परिपाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूशी अर्पे पाषाण राहे पाश. तसे आम्हा पूजिती संत पूजा घेतो भगवंत. संत पूजा केली की ती पूजा देवाला पावन होते. विठ्ठल विठ्ठल ऐसा संताचा महिमा झाले बोलायाची सीमा. अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीनं संपला बरं का. आता तुमची सुद्धा ऐकायची तयारी नाही म्हणा. आहे म्हणलं की आणखी वाढलं. आता सध्या मी सुद्धा आजारी आहे बरं का. तुम्हाला मी सांगतो, मी आजारी असल्यामुळं कस तरी आपल्या देवाची सेवा करा म्हणून आलो. लक्षात ठेवा, कारण देवाच्या सेवेला सेविके करावे सांगितले काम ते होतो पण कामा नये. रोज जागरण रोज कीर्तन रोज भजन. त्याच्यामुळं आता मला शरीर साथ देणार. कारण कथेची सामुग्री देह अवसानावरी. नको जावो देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. ज्ञानेश्वर तुकाराम 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 बोला.